मित्रांनो नमस्कार, कदम ॲग्रो या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मसवड या ठिकाणी आलेलो आहोत। बुधवारचा मसवड बाजार याविषयी आपण थोडक्यात माहिती इथं सादर करणार आहे। तर आपण बघूया। बाबा जरा थांबा। मित्रांनो नमस्कार, तुमच्या शेळी पालन असो, गाय पालन असो, म्हैस पालन असो किंवा तुमच्या फार्मची जाहिरात करायची असेल तर तुम्ही आमच्याबरोबर संपर्क करू शकता। संपर्क क्रमांक तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळेल। पुढे व्हिडिओ। नमस्कार, नाव सांगा तुमचं एकदा। अनंत साईनाप्पा चव्हाण, गाव कुठलं? विरकरवाडी. विरकरवाडी म्हणजे इथलं जवळच आहे। ही शिर्डीच काय सांगताय किंमत? आणि ह्याच्याबरोबर बोकडा आहेत काय दोन्ही? पाटीज आणि शिर्डीज 20 सांगतो. ह्या दोन्ही पाट्या द्यावे? नाही, पाट ही मोकळा. हा 34 हा 61 हा 22. कोणी कॉल केला जमताय का? का व्यापारी म्हणजे का म्हणून विचारलं? बाजारातले जे लोक असतात, समजा कोण बाहेर नाही येत आहे, कोण रत्नागिरी असतंय, त्यांना या शेळ्यांचं डिमांड असते तर ती कॉल करतात म्हणून विचारलं। होय जमल किती आला? होय. हा दरवेळेस असता का बाजारात? म्हणजे दादा नमस्कार, इकडे बघ चॅनलला। कुठलं नाव सांगा तुमचं एकदा मला? बापू पांढरं सरगर. होय। ही काय आणली? तिने बोकड आणलेली काय तिने बोकडं आम्हाला बोकड दाखव। तिने बोकड होय। काय किमतीची आहे ती? 8.5 8.5 होय। म्हणजे सांगायला 8.5 होय। काय त्याच्यात कमी जास्त होईल का? होणार कमी जास्त. एकाची 8.5 सांगितली। आणि बाजारात किती मागते ती का अजून नाही माहिती? 7.5 मध्ये होय। म्हणजे आता मटणाला दर आहे त्यामुळे जमतंय तेवढ्या ह्याच्यात। म्हणजे व्यापार करता तुम्ही व्यापार बोकडामध्ये? तुमचा नंबर सांगा आमच्या 9370 हा 560 305. कॉल बिल केला जमतोय? जमतंय. नाव काय म्हणलं? बापू पांढरं सरगर. बरं ठीक आहे। तुम्हाला कदम ॲग्रो तर्फे आम्ही फोन करीन, मेसेज करीन, व्हॉट्सअप चालतं ना त्याच्यावर? चालतंय. ठीक आहे। तर मित्रांनो आपल्या या मसवडच्या बाजारात अशी बोकडं सुद्धा मिळतात, शेळ्या मिळतात, पाटी मिळतात। जर कोण घेणार असेल, जर लांबचं जरी असेल तरी बुधवारी सकाळी 6 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत हा बाजार भरतो। बाजार अतिशय चांगला आणि खरेदीचा योग्य बाजार आहे। नमस्कार काका, नाव सांगा तुमचं? सतीश विठ्ठल लोखंडे, गाव कुठलं? विरकरवाडी. विरकरवाडी, ती बाबांच्याच गावचा आहे। काय सांगता ह्यांची किंमत? खाली आहे तेव्हा दोन्ही? हो बरं, गाभण आहे, खात्रीशीर असते गाभण म्हणजे? बरं 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 ठीक आहे। तुमचा नंबर सांगा? नंबर नाही सांगा. नंबर नाही पाठवय? बरं असू द्या, असू द्या। तर मित्रांनो अशा शेळ्या आपल्या मसवडच्या बाजारात येत असतात। आज बाजार जरा कमी भरलाय का? काल मागला बुधवार लय होता, त्याच्या मागला बुधवार लय होता, अजून हा कमी झालाय। तर अशा शेळ्या सुद्धा इथं उपलब्ध होतील। बाबा नमस्कार। नमस्कार म्हणलं। बाबा बोल ना, ते बाबांचं काम चाललंय, ऐकू ना म्हणते ती। तर ठीक आहे, असं बाबांच्याकडे चांगली शेळ्या आहे। इथं एक बोकड पण दिसतंय, बघूया आपण हेच। काका नमस्कार, नाव सांगा तुमचं एकदा? विलास मारुती खाडे, गाव कुठलं? जाशी. जाशी जाशी इथली वरची। ती काय किमतीत आहे बोकड? 14 वय। काय कितीला मागणी झाली वगैरे काय? 12ला वय। मग द्यायला पाहिजे होतं का नाही? नाही, परवडत नाही ना। 14 आल्याशिवाय नाही द्यायचं। वजन किती असलं अंदाजेचं? वजन 33 किलो आहे। 33 वय। बरं, म्हणजे मोजून चुकूनच आणलंय का घरनं? माझ्या खात आहे बकरी 35. हा हा आयला ही अमोल तर लय भारी। मग ही वजन करून आणलं की विशेष ना, डाऊटच राहत नाही मनात की बाबा तुम्ही दाबून बघाय नको किंवा काय आहे का नाही? मग तेवढ्यालाच द्यायचं, त्याच्या आत द्यायचं नाही। बरं बरं ठीक आहे। तुमचा नंबर सांगा एकदा आमच्या बघणारच नाही? 97 हा 66 हा 24 हा 29 हा 34. म्हणजे कसं कोण लोक कॉल करतात लांबची माणसं, आम्ही तर इथलं जवळच आहे। बकरी आहे ती माझ्याकडे 28. बरं, 40 किलोच्या पुढली आहे ती. बकरी म्हणजे बोकड सगळी? नाही नाही, बकरी पाटी शेळ्या अशी मेंढ्या? मेंढ्या होय। हा न राहतो होय। माडगाळ मध्ये का कसं काय? माडगाळ येते काय, दिशे येते काय? होय। नाही माडगाळाला लय डिमांड वाढले, माडगाळाची तुमच्या माडगाळ। आपल्याकडे पाहिजे 5 मेंढी. बरं बरं। तर मित्रांनो संपर्क करू शकता बाबांच्या जवळ तुम्ही। माडगाळामध्ये तुम्हाला नर मादी काय जी पाहिजे ती सुद्धा उपलब्ध होईल। ठीक आहे, धन्यवाद। दादा नमस्कार, नाव सांगा एकदा? गणेश माधवे, गाव कुठलं? पड पडळचं वय। शिळीवर ही पाठबुकुड आहे कसं काय? पाठबुकुड आहे. पाठबुकुड वय। काय किंमत सांगता याची? 32,000. या तिन्हीची मिळून? व्यापार करता का घरचा आहे? व्यापार. होय। सांगायला 32 म्हणजे काय होतं का कमी जास्त? 30 पत्र होत आहे. 30 पावतर होईल वय। त्याच्यापेक्षा आत काय? 25 एक नाही? बाजारात कितीची मागणी होती? बाजारात 27-28. 27-28 वय। तुमचा नंबर सांगा एकदा बघणारच नाही आमच्या? 73-78 हा 90-58-44. ही किती वेळा शिळी असेल अंदाज? 3ऱ्या-4थ्या. होय। व्यापार करताना तुम्ही बघूनच घेत असाल की काय?
आणि देताना काय खात्री बित्री असते का बाबा? हा आता नेल्यावर काय हा, हा. नेलं की खात्रीशीर आपलं बघून देत आहे. ठीक आहे, धन्यवाद. जर मित्रांनो कुणाला शेळ्या, पाटी, बोकडं जर पाहिजे असेल तर हे दादा इथं व्यापार करतात. खात्रीशीर माणसं आहेत आपल्या लोकल भागातील, मान देशातली. तुम्ही त्यांच्यावर संपर्क करा, या इथं बघा आणि खरेदी करा. दादा नमस्कार. केवढ्याला सांगितलं हिचं? 30,000 रुपये भाव काय काय सांगितलं मी सगळं होईल? माझ्या सुद्धा नाही अहो, तुमचं काय सांगा नाही, तुम्हाला माझ्या सुद्धा. किंमत नाही. शेतकऱ्याची लय किंमत. शेतकरी राजा आहे. मागणं सारा मागवायचं माहिती सुद्धा. शेतकरी राजा आहे माणूस, तसेच नाही. एकाची काय किंमत पडते अंदाज? 30,000 रुपये होय. मागते ती केवढ्याला? 22 ला होय. पटना होय आपल्याला. किती आलं तर द्यायचं? 25 आलं तर देणार आहे. त्याच्या आता आलं तर नाही देणार का? चालतंय, ठीक आहे. तुम्ही शेतकरीच काय? मोबाईल नंबर आहे का तुमचा पाठ? नाही दादा बरोबर. कुठलं गाव कुठलं? जांभूळ होय, म्हणजे आपलं घरचंच आहे. जर पटलं तर द्यायचं, नाही पटलं तर घरी घेऊन जाणार आहे. फिक्स काय असं नाही. काय नाही. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. लांब न घ्यायचे इकडून इकडून घ्या. शेळ्या ब्या सगळे यावे. ही बी आहे का? केलं का चालू? दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं एकदा. लक्कन बाळू कोकरी, गाव कुठलं? दहीवाडी. दैवडीचं आहे, म्हणजे काय आमच्याच गावाला आहे. काय लिहिलं आमचं नाही. हिचं काय सांगता? ह्या शेळीचं काय सांगितलं किंमत? 30,000 रुपये. ह्याच्यावर काय काय आहे? बोकाड आहे. ही बोकाड. या बोकडावर 30,000 सांगितलं. आणि ही काय आहे? पाट आहे. पाठी मला वाटतं चांगली कोटाची दिसते ना. मोठा जातीचा. हो, हिचं काय सांगितलं? 35,000. 35 वय. हा. आता म्हणजे किंमत जरा लय सांगताय, म्हणजे आम्ही बी सगळ्या बाजारात असतोय. जात वेगळी आहे. नाही कुठली पण जात असली तरी एवढं होत नाही. म्हणजे कमी जास्त होईल का काय? तसं व्यवहारात आल्या होईल ना काय? व्यवहाराला जर माणसं आली तर तुम्ही हो, ऍडजस्ट करून 100% नक्की देणार आहे. तुमचा नंबर सांगा आमच्या बघणार एकदा. 87 66 हा 79 75 24. बर. बाजारात आता कितीला मागणी झाली याला? 25 पत्र मागते ती. होय, बरोबर. चालतंय चालतंय. ह्याच्यापेक्षा जर काही जास्त दर आला तर अजून क्वांटिटी आहे का तुमच्याकडे? हाय. तर मित्रांनो, जर कुणाला चांगल्या क्वालिटीची जनावरं पाहिजे असेल तर या दादांच्यावर नक्की संपर्क करा. बिटल असू द्या किंवा ही आपलं कोटामधली आहे, समजा काठीवाडीमध्ये सुद्धा असू द्या, तर माल उपलब्ध होईल. नंबर दिलाय ना? हा नंबर. ठीक आहे, धन्यवाद. काय होतंय माहिती आहे का? लय किंमत थांबा. इथं तुमच्या इथं माईकच लावतो, म्हणजे तुम्ही बोलायला चांगलं बोलायचं पण. बाबा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा एकदा. ना गुजोल साडे गाव कुठलं? रान्नी. होय. लहान पिल्ला आणता विक्रीला. ही काय किमतीची असते द्या? 3.5 4 3.5 4. होय, 3.5 4 होय. म्हणजे लय होतंय किंमत का नाही? काय कमी जास्त करून देऊ. होय, म्हणजे देताना आपलं बोलायला लागतं. बाजारात हा. करताना कमी करायचं. हो तुम्ही नंबर पाठ केला का नाही ह्या बारीनं? केला की. केला, सांगा मग. 94 हा 21 हा 90 हा 70 हा. 19. ही सगळी देशी मध्ये येणार का माडगाळमध्ये म्हणायला? देशी माडगाळ आहे ती. त्यातलं कुठलं माडगाळचं असतंय? ही काय ही आहे ती बघा ही. ही माडगाळची हा. आणि ती पडायली देशीची होय. ही देशी काय आहे? होय. आणि बाजारात केवढ्याला मागते द्या? 3 3 2.5 3 मागते. म्हणजे आपलं पटलं तर द्यायचं, नाही पटलं तर राहिलं. कुठल्या बाजारात उद्या? उद्या बाजार लोणन. हो, लोणला येणार का? हो कुठं असतं लोन मध्ये? माल दिसत नाही. आहे तो कोपर व्यवस्थित. बरं, ठीक आहे, धन्यवाद. नंबर दिला ना? हा. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. तुकाराम खाडे, गाव कुठलं? जामणी. ही केवढ्याला दिलं? हे 3,000 दिलं. ही दिलं आड्याला का पडायला? हे 3,000 दिले माझी. 3 ला दिली होय मादी. माडगाळ आपलं का देशी मध्ये? मदम आहे. होय, मधम मध्ये होय. मदम आहे. आणि ते पडायला केवढ्याला द्यायचं? हे 4,500 द्यायचं. होय. लय म्हणजे व्हायचं माग सांगताय. नाही माग सांगित. नर आहे तो. तो नर आहे. नर जरी असला तरी का गोड आहे का? थोडं वयात काय होईल का कमी? होईल की थोडंफार. म्हणजे कसं द्यायचं नाही, म्हणजे कसं होतं माहिती का? आता ही जी लांब माणसं बघते द्या, बघूया. दिली नाही पाहिजे ती बघून आपल्याला की बाबा एवढं म्हातारा सांगताय का नाही? भेट नाही कोणी. नाही, मला आमची बघणारी माणसं भेटते हा, हा. ती म्हणणार बाबांनी एवढं सांगितलं काय घ्यायचं आणि काय द्यायचं. नाही. काय होईल का कमी? होतं काय? होईल 150 काही. 150 होय. तुमचा नंबर सांगा एकदा. 86 05 30 24 41. कॉल केला जमल काय नंबरला? होय की. ठीक आहे, धन्यवाद. खपतोय काय तुम्हाला सगळा? हा हा कपते. लोणंद मध्ये येता का? दोन पण नाही आहेत. तिथंच आपलं इकायचं आणि मोकळं व्हायचं. ठीक आहे. कुठलं गाव म्हणला? दामणी. दामणी. ओके. नमस्कार. नमस्ते नमस्ते. नाव सांगा तुमचं एकदा. रावसाहेब बोंदा शिंदे. कुठला शिंदे साहेब तुम्ही? हा गाव कुठलं? मसवड. मसवडचं आहे होय. ही काय किमतीचं आहे जनावर ही? हे 9 9.5 9 9.5 नाही. हो, यांची वजन काय असतील अंदाज?
10-12 किलोची येते 9 9.5 सांगायची किंमत. ह्यात बी काय कमी होतं का थोडंफार? होणार की होय, जर कोणा आलं मागाय आलं तर कमी करायचं थोडंफार. कमी करा. बरं. मसवड प्रॉपर मसवड का? हो होय. तुमचा नंबर सांगा एकदा बघणारच नाही आमच्या. 94 टिबल 21 30 सगळा सांगा नीट, म्हणजे परत एकदा सांगा. 94 हा, आणि 3दा 21 21 21 3दा 21 परत 30. 30. म्हणजे सोपा नंबर आहे, पाठवायचा का? ठीक आहे, धन्यवाद. हा, अहो पाऊस पडे ना, काय भानगड आहे, मेंढपाळ धंदा करावा का नग? हा. व्यापार करायचा का नाही सांगा आता. नाही म्हणता हे पण आता रोज व्यापार बाजारात आता आहे. हे का हा. 7 नन 6.5 नन 7 न कुकरी मागते ती नरव्याचा वाहन आहे सगळा. होय, मग केवढ्याला द्यायचं आहे? अहो 8.5 9 न म्हणलं, हे आता सगळं नर आहे तर हा, 8.5 9 न म्हणलं शेवट. 8.5 9 9. हो तरी सुद्धा माणसं 7 न दिन 7.5 न दे आणि बोलल्यावर राग येतोय त्यांना. नाही, ती पटलं तरच द्यायचं आहे, नाही पटलं हो काय की, करता? पण कसं आहे माहितीये का, आज मेंढ राख्याची काय परिस्थिती आहे सांगा बरं बघू. पाऊस पडतोय का? हो, आता पाऊस काय, हा. आता काय करायचं त्याला? पड ना पाऊस हो. होय. आणि मेंढराक्याच्या पोराला पोरगी कोण देणार ती, म्हणजे ही तरी बिझनेस करायचा का नाही सांगा फक्त. होय, हा मेंढर पाळून कोण पोरगी देणार? नाही ती देत तर खरं, काय करतोय तर मेंढर राखतोय, मग नाही म्हणते ती. सांगतो पुन्हा, नोकरी पाहिजे म्हणते ती काय? नोकरी पाहिजे म्हणते ती. होय. आणि मेंढर केली तर मेंढर अशी 7 8 मागते ती. बरं. असा विषय आहे हो. नाही, कसं आहे माहितीये का, वाय तग धरायला लागतो या. शेतकरी म्हणल्यावर तग धरलाच पाहिजे. पण कसा हे पण निसर्गानं एरिया भेटना, शेती करावी तर एरिया भेटना. कसा कोणचा धंदा करावा हे काय माझं डोकं चालं ना बघा. बरं. असू दे, तुमचा नंबर सांगा. आमचं कोण 94 देणार? 21 20 84 73. म्हणजे कसं होतंय, कोण जर बघणार असेल हो. त्याला जर काय मेंढ्या वगैरे पाहिजे त्या, तर ती तुम्हाला कॉल होय की, बाकी करू दे की call. एवढी मदत आम्ही करू शकतो तुम्हाला. हा एवढीच मदत करू शकतो लोकांपावतर ही बात हो चालतंय की, चांगली पिल्लं पाहिजे ती, नरव्याचं वाहन आहे सगळं. हा. घेऊया आपण आली तर एखाद्याला. ठीक आहे, धन्यवाद. ओके. दादा नमस्कार. नमस्ते. नाव सांगा तुमचं एकदा. शिवाजी ज्ञानदेव खाडे दामणी. खाडी दामणी इकडे ही इथं दिवस जवळच आहे, काय लय लांबचं नाही. व्यापार करता हो ही माडगाळ म्हणायचं काय, विजापुरी काय क्रॉस मारला. क्रॉस मध्ये होय. ह्याला लय डिमांड वाढले सध्या. हो जिथे मला बी विचारतात की बाबा ही काय दराची किंमत आहे ती? 7.5 न 7.5 होय. ही म्हणजे याची किंमत उभार लांबार बघून ठरवायची का कसं काय वजनावर? लांबार कलर होय. ह्याचं वजन काय असतं आता अंदाज? असं 7-10 किलो. 7-10 किलो. म्हणजे काय होतं माहिती का, शेळ्यामध्ये लय लहान घेतली किती मरते ती बिरते ती, ह्याच्यामध्ये काय? ह्याच्यात पण असतंय, हा, पण औषध पाणी करायला लागते याला. औषध पाणी करायला लागते. ठीक आहे, चालतं. तुमचा नंबर सांगा एकदा. 96 हा, 047 53 ठीक आहे. तर मित्रांनो, दामणीचं व्यापारी आहेत, जवळचाच आहेत, आपल्या मसवड भागातला आहेत, मानदेशातला आहेत. कुणाला जर पाहिजे असतील तर नक्की संपर्क करा. क्वालिटीचा माल आहे. जर कोण पुण्याला मुंबईला कुठं जरी राहत असेल तर त्याला इथं बाजारात उपलब्ध करून दिला जाईल कॉल केला तर. धन्यवाद. घरपोच होईल का? घरपोच म्हणजे कुठं घरपोच? हा. नाही, कसं होतं, कस्टमर येतं कोकणातनं ह्याच्यातनं, असं आहे. 10 घेतली तर पोच करू. बरं, ठीक आहे. ओके, धन्यवाद. नमस्कार. नाव सांगा तुमचं एकदा. दादा नारायण गोरड. कुठलं गाव? जर हा, झरे म्हणजे ते ह्यांचं पडळकरांचं. हा, झरे लय प्रसिद्ध झालं त्या बैलगाडी बसणं बरं का. ही काय किमतीचं आहे पडायचं? त्याचं 35,000 सांगतो. 35,000 म्हणजे ब्रिडिंग साठी आहे म्हणून ह्याची किंमत जास्त आहे. आणि हे आहे तो त्याचं 27. हे काय जरा बारीक आहे म्हणून का? आता समजा माडगावमध्ये ही काय नाकाचा पंच बिंच बघून ठरवायचं कसं काय? हा, नाकाचा पंच बघून ठरवा. होय. ती काय म्हणते ती 1 लाखाचं बकरं, त्यात काय फरक आहे, ह्याच्यात काय फरक आहे? फरक राहतो थोडासा. तरी पण काय उंचीत असतो काय वजनात? नाकात होय. लांबीत. बरोबर. म्हणजे उभार लांबार चांगलं पाहिजे, तेव्हा त्याची आपल्याला किंमत येणार आहे. आता ब्रिडिंगला लोक घेते ती का, ज्यांच्याकडे मेंढर आहे ती घेते ती. चांगली पैदाश पडेल का? होय. आता समजा त्याच्या साध्या मेंढर आहे ती, त्याच्यामध्ये ठेवलं तर तरी पण पडणार. थोडाफार 50% हो फरक येईल म्हणायचं त्याला. सर, तुमचा नंबर सांगा एकदा. 99 हा 00 हा 35 हा 219. कॉल केला जमतंय ना? बरं, ठीक आहे, धन्यवाद. मित्रांनो नमस्कार. आपल्या या मसवडच्या बाजारामध्ये असा देशीमध्ये सुद्धा माल येत असतोय. यांची चालली लगभग बांधा तोंडातोंडी. आता विचारू यांना आपण काय किमतीचे अमोल दर्जा आहे. दादा नमस्कार. केवढ्याला मागते द्या? नाही ते बोलते काय सांगता किंमत? 10.5 सांगतो सगळं. 10.5 होय. आणि सगळे नर राहते कसं काय, माद्या बेत काय? 3 मादे मादीचं काय कमी जास्त?
करणार ना मादीच कमी जास्त. होय जर समजा कोण बाहेरचा व्यापार म्हणजे शेतकरीच असते ती कॉल करते ती बघते ती विश्वास असला तर येते मन ही विजापुरी का कशी काय क्रॉस मध्ये येते विजापुरी. होय मग ही अशी ती रंगीवली का नाही ती नाही असंच आपण ऐकतो. देशी आहे ती, तुमच्या घरची आहे ती. ठीक आहे तुमचा नंबर सांगा एकदा. 87 66 93 44 34. होय गाव कुठलं? तरंगपण होय जवळच आहे. इथं जवळ काठाच्या खाली हा मग हाय मापात आहे म्हणायचं. मग येऊ गाठ चढला पडायचा की उतारलं. ह्याच्याकडे गोरडोडीच्या उतरताना. बाजूला. बरं 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 ठीक आहे. जर मित्रांनो कुणाला लागणार असलेली आशेमध्ये माडगाळमध्ये क्रॉसमध्ये तर उपलब्ध होतेली रंगवलेली असतात ती पण तीच क्वालिटी आहे. फक्त त्याला काय रंगवली नाही साधी आहेत. कॉल नक्की करा. रंगवली धुतली रंगवलेली नाही ती. हा धुतलेली कुकरी बनायला जरा टायमिंग लागतो. ही लगेच बनायला चालू होती. बरं 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 डेली पेट धुतलेली कुकरी. चालतंय ठीक आहे धन्यवाद. हे वय किती असेल यांचं आता? हे 3 महिने 3-4 महिने वय असेल. वजन अंदाज किती असेल? वजन 12-13 किलो वरती. आणि ह्याची जर समजा एखादी क्वालिटीचं म्हणलं तर उभार लांबार बघून घ्यायचं कसं काय असतं हे बघा, हे कोकरा आहे. फुल एकदम. हे कोकराला वायला काढून 9,500 रुपयाला मागते. होय आता फुल साईज असल्यामुळे म्हणजे याला ब्रीडिंगला जरी ठेवला तरी आपला चालतंय. चालतो या. ठीक आहे धन्यवाद. नंबर दिला ना? हो दिले. आमचं चॅनल बघता का नाही? ओळखता मला का नाही? नाही होय पहिल्यांदा झालाय. ठीक आहे. कदम ॲग्रो युट्यूब चॅनल आहे. महाराष्ट्रातलं सगळं मोठं मोठं बाजार आम्ही टाकतो. युट्यूबला, इंस्टाला आहे, फेसबुकला आहे. तिन्हीला पण कदम ॲग्रो टाकलं की येतोय. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. रवी वाघमारे. गाव कुठलं? बाळवणी. विटा बाळवणी. नाही, पटवून. ही इथली जवळची. ही काय किमतीची आहे त्याचं जनावर? पहिल्यावर पाट्या सगळ्या. सगळ्याच पाट्या आहेत या किती? पहिल्या रे. 5 पाट्या आहेत ना? हा, पहिल्यावर आहेत. पहिल्यावर पाटी म्हणजे आता लावले त्या का कसं काय? ये झाले ते यायला झालं म्हणजे होय किती टाइम अजून? 8-10 दिवस 8-10 दिवस 8-10 दिवस बाकी आहे त्या. बरं घ्या किंवा पुढे घ्या वडाभर ह्याच्यात. ही सगळे उस्मानाबादी म्हणायचं का कसं काय? देशी आहे. ही देशी उस्मानाबादी. ही बिटल आहे. बरं बिटल क्रॉस मध्ये म्हणायचं त्याला. क्रॉस बीस केलेली आहे ती. ही काय किमती सांगितलं यांच्या? सगळ्या 17,000 सांगतो. किती? 17 लय सांगताय. मागची ती 13 होय. 14,000 दे. 13-14 मागते ती होय. बरोबर म्हणजे तुम्ही व्यापार करताय का आपलं? बरोबर ठीक. नंबर सांगा एकदा बघणार 96 हा 65 80 31. कॉल केला जमतं या. होय. आता जी किमती सांगताय ह्याच्यामध्ये कमी जास्त करून दिलं झालं का त्याला आमचा माणूस आला काय आला? कमी जास्त मिळणार की बरं ठीक आहे. आणि खरेदी कुठल्या भागात करताय? सगळ्या बाजार चालू. दररोज बाजार आहे आपल्याला. हो उद्या लोणंदला येणार का? उद्या आम्ही मोहदला असतो. मोहचा बाजार उद्या असतोय. मोहचा केवढा बाजार असतो? मोठा आहे का बारे? एवढाच आहे ना? ठीक आहे नंबर दिला. तर मित्रांनो काय होतंय किमती जरी जास्त सांगितल्या असल्या थोड्याफार ऍडजस्ट करून दिले जातील. कॉल करा, संपर्क करा आणि जर समजा तुम्ही लांब असेल क्वांटिटी जास्त असेल तर उपलब्ध पण करून दिले जातील. धन्यवाद. दादा नमस्कार. नाव सांगा एकदा. बबन माने. गाव कुठलं माणसं? पळशीच होईल. आणि घरचेच का व्यापार आपला? हा या परत आहे. व्यापार करताय कुठल्या बाजारात जाताय? चडचण सांगोला आला तर ती माडगाच्या पलीकडचं तो कधी असतोय? शुक्रवार असते. शुक्रवारी माडगाळ असतोय. आणि चंचळ कधी असतोय? चढचण एकच आहे. संगत असते का? बरोबर. आता एका आपण शाळा तिने हा का आपण ही काय किमतीची असेल? ही 20,000 20 ला. 20,000 सांगते. आणि ती ती 22,000 सांगते. ती 22 आणि ही 18,000. 18. आता यांचं किती येतं वेता असलेली? ही तिसरी येते येईल. तिसऱ्या वेताच्या त्या. आणि जे आपण सांगतो त्याच्यात काही कमी जास्त होतंय का? होते. म्हणजे असं लय काटाव धरायचं नाही काय नाही. 500 आलं का देऊन टाकायचं. बरोबर. म्हणजे आपण एक 500,000 रुपयाच्या आत व्यवहार करताय म्हणजे आपलं तेवढं सुटलं बी पाहिजे. तुम्ही व्यापार करताय एवढं लांब नाही म्हणजे काहीतरी झालं पाहिजे. ठीक आहे. तुमचा नंबर सांगा आमच्या बघणारच नाही. 90 22 हा 10 80 36. कुणी कॉल बिल केला जमतंय काय होतं लोक कॉल करतात बरं का. पण असं जर लय किमती सांगितल्या भरमसाठ तर ती म्हणजे जरा गडबड होती. मी तुम्हाला नाही म्हणत जमवून देऊ की. जमवून देऊ शकताय तुम्ही. ठीक आहे धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं एकदा. सत्यवान जालेंदर चंदनशिवे. गाव कुठलं? सोनके. सोनपूर कुठलं? पंढरपूर बस. पंढरपूर वसोय. मग आज किती आणलेल्या शेळ्या? आणले ते 10. 10 आणलेल्या. आणि एक राहिली का? एक राहील. हो ही काय किमतीची आहे? हे 17,000. गाभण आहे का? सडी आणि पिल्ल पिले ऐकले मागाशी. पिल्ल विकली. पिल्ल केवढा दिली? पिलं दिली 13,000. होय. किती दिवसाची पिल्ल होती ती विकली ती? ती 4-4.5 महिने. 4-4.5 महिन्याची. आणि आता फक्त शिळी राहिली खाली. जर कुणाला लागली तर मग सडी म्हणायची ना? सडी. मग किंमत 17,000. काय कमी होणार की. किती भाव तर होईल? ते 15,000. 11-12 नाही व्हायचं? 11-12 13 होत नाही. नाही येत नाही आजकाल काय. 2 दाती पाट आहे. नावात दिसतं की बघूनच कळतंय आम्हाला. आम्ही बी सगळ्या बाजारात असतो. चकाचक मला बघितलं की लगेच कळतंय की बाबा काय ह्याचं असेल ती.
तुमचा नंबर सांगा एकदा आमच्या बघणार 97 30 66 26 15 व्यापार करताय व्यापार. मित्रांनो जर कुणाला सड्या पाटी गाभण शेळ्या पाटी बोकडं जर पाहिजे असेल तर या दादासनी नक्की संपर्क करा, कॉल करा आणि किमती जाणून घ्या. धन्यवाद. मित्रांनो काठेवाडीची शेळी आहे आणि तिच्यावर 2 बोकडं का काय दिली पाठ बोकड आहे. तर अशा क्वालिटीच्या शेळ्या आपल्या या मसवडच्या बाजार देतात. त्या बाबांना तर ओळखत असाल. मागच्या वेळेस काय कॉल बिल आलं का? काय जमलं का कुठं? जमलं का कुठं? काय आभारच म्हणताय. ठीक आहे. धन्यवाद.